मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपटी या गावामध्ये आलेले आहोत. शीतल रुपेश पाटील ज्यांचं माहेरचं नाव आहे शीतल अनंत लबडे, त्या वहिनींना आज बोलता करणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. क्या उखाणा? माहेर माझे आपटी, सासर माझे हेटवणे, रुपेश रावण मुले आयुष्यात कशाचे नाही होणे. काय सांगतो हो. ताई माहेरी आलेली आहे तेव्हा आता आठवणींचा अल्बम चालू. नमस्कार. 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 कुठलं माहेर? आपटी. आवाजाला काय झालं? कशामुळे? कशामुळे नाही? हा मग आवाज कसा? आवाज एवढाच आहे का हो? नाही जास्त. घरी कोण कोण लहानपणी? आम्ही चौघी जणी बहिणी, एक छोटा भाऊ, आई वडील. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. अरे हो वा, पहिले मत. नमस्कार. ती माझी आई. आई नमस्कार. हे बाबा नमस्कार. ते सासरे. नमस्कार. ती सासू. नमस्कार. ती माझी 3 नंबर बहीण. नमस्कार. तो माझा भाऊ. नमस्कार. ही सगळ्यात मोठी बहीण. नमस्कार. ती माझी नणन. बरोबर. ती पण नणन. ती जाऊ. ही मोठी जाऊ. नमस्कार. आणि ती 2 नंबर जाऊ, ती काकी. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. तुम्ही कधी आले होते पहिल्यांदा आपटीला? हॉटेलमध्ये इथे गायत्री गारो इथे. इकडे? हां इकडे आपलं जेवण झाल्यामध्ये. अच्छा, त्या हॉटेलला तुम्ही असता? मी घरी येता वेळी जाता वेळी बघाच वेळेला स्टँड होती. कॉलेजला जाता वेळी. पुढे ना एकदा दोनदा बघितला, नंतर मग हॉटेलला आली, पार्सल न्याला 2-3 वेळा. मग पार्सल मध्ये काही चिठ्ठी लिहिली का? नाही. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, माहेरी आई बाबा आणि तुम्ही बहिणी, हो. कसं गेलं बालपण तुमचं? मी दुसरीत असताना वडिलांची नोकरी गेली, म्हणजे मधीच. त्याच्यानंतर मग माझ्या मोठ्या बहिणीने तिथे शिक्षण 12वी थांबवलं आणि मग ती जॉबला लागली. ताई नमस्कार. मला तुम्हाला विचारायचं आहे, ह्या जेव्हा बोलायला लागल्या त्या त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचं वयातलं दुसरीतलं सगळं बालपण त्यांना आठवलं. कसं गेलं पण बालपण? बालपण तसं छान गेलं, पण खूप मेहनत केली तुमच्या ताईने. हो ना. मग मला सांगा, वडिलांच्या पाठी खंबीरपणे तुम्ही 3 जणी उभ्या असायच्या आणि भाऊ सगळ्या जणी. तुमच्या घरी कोण कोण असतं? आई बाबा, मी मोठा, बहिणी, एक छोटी बहीण. बरं. एक ठाण्याला बहीण असते, एक इथे चिंद्रनला पनवेलला, आणि हे वहिनी आमच्या. हो. ही एक बहीण. हो. तुम्ही काय एवढं घाबरलाय? नाही. किती वर्ष झाली लग्नाला? 5 वर्ष होतील आता एप्रिलला. यांच्या येण्याने 5 वर्षात काय झालं तुमच्या आयुष्यात फरक? काहीच नाही सर. मला आहे तसा स्वभाव आवडतो. कसा आहे स्वभाव? चांगला आहे, शांत आहे, पण चिडले की जाम चिडतात. परत त्या पार्सल. मला सांगा, तुमचं प्रेमविवाह? हो, लव्ह मॅरेज. होय ना. म्हणजे सुरुवात तुमच्यापासून तुम्ही केली. तुम्ही पहिल्यांदा त्यांना बघितलं कुठे कुठे म्हणालात? स्टँड वरती. कुठे जाऊया? तुम्ही आपली स्टँडवर कशाला आला होता? भाजी वगैरे आणायला जायचं, हॉटेलची सामान काय. बरोबर. तर मग आपली स्टँडवर तुम्ही होता तेवढ्यात ह्या तिकडनं गेल्या. खोपोलीत जायची ना कॉलेजला. अच्छा. कॉलेज लास्ट इयर पर्यंत खोपोलीत केला ना. मग खोपोलीला जायचे कॉलेज, तुम्ही बस स्टॉपला उभे असायचे. आणि मग नंतर हॉटेलवरती आले 2-3 वेळा पार्सल न्यायला. तर मित्र होता माझा, त्याच्याकडनं नंबर कॉन्टॅक्ट विचारला त्याला असं. हा, म्हणजे होम डिलिव्हरी तुम्हीच देणार? नाही, बोलण्यासाठी नंबर घेतला. मग तुम्ही कधी प्रपोज केलं? 4-5 महिन्यानंतर. पहिले फ्रेंडशिप झाली आमची. पहिले फ्रेंडशिप केली, नंतर मग विचारला याला. मग तुमच्या घरच्यांना संशय नाही आला की बाबा हा काय येतोय घरी? माझ्या फ्रेंड सोबत यायचे ते. आणि मग नंतर प्रपोज केलं. मग काय रिस्पॉन्स? नाही, फ्रेंडशिप ठेवेल. पण तुम्हाला अंदाज आला होता? नव्हता आला अंदाज एवढा. बोलता बोलता कसं झालं ते आम्हाला काही कळलंच नाही. तुम्ही आधी सांगितलेलं फक्त फ्रेंडशिप, पण नंतर कधी झालं कळलं नाही. काय टेक्निक काय हो? पार्सलचं. पार्सल म्हणजे यांच्या आयुष्याचा कोडवर्डच झालाय पार्सल. हा, वहिनींचा स्वभाव कसा आहे? रागीट आहे. मग त्या दडपणाखाली हळू बोलताय का? नाही. तुमच्या सासरच्या मंडळींबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? सगळी चांगली. मी जरा सासू सासऱ्यांना विचारतो आधी. सुनेबद्दल काय म्हणणं आहे? चांगले सुने. हे तुम्हाला माहिती होतं की मुलगा व्यवस्थित पार्सल देतोय? त्यांना ते चांगलं आम्हाला. पण सुनेबद्दल काय म्हणणं? चांगले, मुलीसारखं आम्हाला घेतात सांभाळून. सासूबाई चांगले आहे, तशी घेते सांभाळून.
आई आजारी असते नेहमी, ती सगळी काम वगैरे स्वतः ती करते. हो, तुमची सेवा करते. तुमच्या डोळ्यातूनच व्यक्त होतंय माऊली की मुलीसारखी तुमच्या घराचं उंबरठं ओलांडून. स्वभाव चांगला आहे तिचा. स्वभाव चांगला आहे आणि आईची सगळी सेवा शुश्रूषा वहिनी आमची ताई त्या कुटुंबात गेल्यानंतर आपलेपणाने करते आणि म्हणूनच सासूबाईंच्या डोळ्यात आशीर्वादाचे अश्रू आज या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. नणंदबाईंकडे द्या ना. चांगले आहेत, खूप स्वभाव चांगला आहे. घरी गेल्यानंतर पाहुणाचार पण चांगलं होतं. सगळं घर भावूक झालंय, स्वाभाविक आहे. आपल्याला हेच क्षण असतात जे क्षण कधी कधी डोळ्यातून व्यक्त होत असतात. बोला जाऊबाई. तिच्याकडून काही चुकी वगैरे झाली ना, ती स्वतःहून आवाज देणार आणि मनामध्ये असं काही नाही. स्वभाव एकदम मस्त आहे. म्हणजे आम्ही मैत्रिणीसारखेच राहतो. सगळे आम्ही चौघी पण जावं. तुमचं सगळ्यांचं अरेंज आहे? लव्ह मॅरेज. तुमचं कुठल्या बस स्टॉपवर? स्कूलमध्ये. शाळेत? शाळेत तुम्ही कॉलेज पर्यंत तरी थांबलात. दुसऱ्या जाऊबाई? त्यांचं पण लव्ह मॅरेज. अरे वा, बरं चाललंय. सांगा जाऊबाई. आम्ही चौघी जणी जावा, पण तिघींचं लव्ह मॅरेज आहे, आमचं अरेंज मॅरेज. दुःख झालं तुम्हाला? नाही, दुःख नाही, खूप आनंद आहे. चांगली आहे जाऊ माझी. आम्ही मस्त चौघी जणी अगदी हसत खेळत राहतो. काही प्रोग्राम वगैरे असेल तर मस्त आनंदात एन्जॉय करतो. अगदी थोडा राग येतो पण नंतर नॉर्मल होते. अजून तिसऱ्या जाऊबाई. स्वभाव चांगला आहे तिचं, म्हणजे जरा थोडं राग कमी करावं. शेवटी तिघींनी मिळून एक वाक्य एकदाच बोलून टाकलेलं आहे एका सुरात. सगळं चांगलं आहे, फक्त थोडा राग कमी करावा. मला सांगा, आज मला प्रॉमिस करायचं झालं, माहेरचा भाऊ या नात्याने जर प्रॉमिस करायचं असेल तर पुन्हा सासरी जाताना तो राग आपटी गावातच ठेवून जाल? हो. आणि तुमचा आपटीच्या स्टॉपवर ठेवा. बरं ऐका, एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला आमच्याकडून. आव्हान असं आहे, आम्ही 5 वस्तू एका क्रमाने वाचणार आहोत आणि त्याच क्रमाने त्या 5 वस्तू घेऊन यायच्या आहेत. तुम्ही सगळे मदत करू शकता. क्रम चुकला नाही पाहिजे. 1 मिनिटाची वेळ आहे. 5 पार्सल आणायचे आहेत, लक्षात ठेवा. 5 डिलिव्हरी पोहोचल्या पाहिजेत. तर या माऊलीला आज सोन्याची नथ मिळणार आहे. नेमकं काय होणार बघूया. तयार आहेत? आणि सासरी येऊन तुम्हाला आज जिंकायचं एवढं लक्षात ठेवा. पेरू, तांब्या, डाळिंब, किसणी, गाजर. वेळ सुरू झाली. 1 मिनिटाची वेळ. लवकर. गाजर फ्रीज मध्ये. 3, 2, 1. वेळ. अभिनंदन. ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. बरं, मला तुम्हाला विचारायचं, या माहेरच्या खूप आठवणी आहेत का? हो. काय काय आठवतं नेहमी? म्हणजे आम्ही खूप मस्ती करायचो, भांडायचो बहिणी सगळ्या. पण त्यातल्या त्यात जास्त कोण भांडायचं? मोठ्या ताईशी व्हायचं जास्त. का? कुठला विषय असायचा? काय नाही, विषय नसायचा, असंच व्हायचे कुठल्याही कारणावरून भांडण. हा. का त्यांनी सांगितलेलं तुम्हाला पटायचं नाही? हा. मग सुरू व्हायचं. तिचे विचार वेगळे असायचे, माझे वेगळे असायचे. मग आमच्या दोघींची तिथेच लगेच भांडण व्हायची. मग लग्नाचा विषय जेव्हा घरी आला तेव्हा मी त्यांना अगोदर सांगितलं होतं बहिणींना. सांगितलं होतं. ते बरं केलं तुम्ही. ताई, मला सांगा, तुमच्या बरोबर वाद जास्त व्हायचा कुठल्या गोष्टींवरून? कोणत्याही कारणावर. अगदी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत. कसा होता स्वभाव? तिचा स्वभाव छान होता तसा, माझा पण छान आहे, असं काय नाहीये. फक्त तिला माझे विचार पटत नव्हते. मी काय बोलायची ना तर ती त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट काढायचीच आणि मग भांडायचं. शुभमंगल सावधान असे शब्द कानावर पडले आणि ही माऊली सासरी निघाली. त्यावेळी खूप वाईट वाटलं, खूप रडायला आलं. काय क्षण असेल तो भाऊ. काय झालं आज? एकदम दोघी इमोशनल झाला. तशी ती खूप प्रेमळ पण होती आणि खूप भांडखोर पण होती आणि स्वभाव पण छान पण होता आणि खूप असं सगळ्यांना एकदम तोंडावर बोलणारी आहे ती.
अशी मनामध्ये काय ठेवत नाही बिलकुल. असं कोणाला काही दुखेल वगैरे असं काहीच नाही. तिला जे पटत नाही ना एकदम फटगळ तोंडावर बोलणारी. चला आणि नंतर तिलाच खूप वाईट वाटायचं. नंतर हो नंतर. पण मला एक सांगा, बोलण्यापूर्वी तुम्ही विचार करायचा नाही, बोलायचा, समोरच्याला वाईट वाटायचं आणि मग तुम्हाला वाईट मीच वाटायचं. बोलायला जायची मग मला नंतर ती विचार स्वतःहूनच करायची. मग आवाज द्यायची. असं कधी झालंय की दोघी जणी खूप दिवस बोललाच नाहीत एकमेक? नाही असं कधीच नाही झालं. असं कधीच नाही झालं. लगेच आता सकाळी फोनवर भांडण, जरी संध्याकाळी बोलत लगेच ना, बोलायचो. दुसऱ्या बहिणीचं काय म्हणणं? काय नाही, ती खूप छान आहे, माझ्यापेक्षा छोटी आहे, पण आमचं बॉन्डिंग खूप भारी आहे. मग जेव्हा ताई भांडायची तेव्हा तुम्ही असं कधी व्हायचं का ग्रुप वेगळे वेगळे? मी त्यांची भांडण झाली की तिला म्हणायची तू शांत राहा, तू छोटी आहेस ना, तू बोलू नकोस हो तिला काय, ती मोठी ताई आहे आपली. पण मग भाऊ शांतच पहिल्यापासून? हा, तो लहान आहे ना आमच्या चौघींच्या. माझं बाळ ते गुन्हा. काय रे, तू शांत पहिल्यापासून? नाही, तसा आहे स्वभाव तसा थोडाफार आज या माऊलीबद्दल काय सांग? जास्त तिचं आणि माझं जमायचं. कारण जेव्हा या तिघींचं लग्न झालं तेव्हा आम्ही दोघं सोबत असायचो घरात. त्यामुळं मी कॉलेजच्या सर्व गोष्टी तिला शेअर करायचो आणि ती पण मला शेअर करायची. मग जेव्हा ही निघाली सासरी जायला ताई, तेव्हा खूप वाईट वाटलं मला. कारण का ती घरातून गेल्यानंतर मग आम्ही तिघेच ना, मम्मी पप्पा आणि मी. आणि त्यानंतर म्हणजे घरात सांभाळून घ्यायला असं मला कोणच नव्हतं. म्हणजे पप्पा जरी काय रागाने बोलले तरी ती मला लगेच घ्यायची सांभाळून. म्हणजे पप्पांना सांगायची हो का असं ना असं, म्हणजे त्याची काही चूक नाही. ते म्हणजे मी बाहेर कुठे जायचो फिरायला असं गेलो ना कुठे, म्हणजे क्रिकेट विकेट खेळायला, पप्पा ओरडायचे ना, तर ती सांगायची. म्हणजे ती जास्त करून बाजू घ्यायची हो. त्यामुळे ती सासरी जाताना या तिघींपेक्षा जास्त. सगळे भाऊक झाले. तुला कधी शिक्षा केली आहे आई बाबांनी? केले, खूप वेळा केले. काय असायची शिक्षा? शिक्षा म्हणजे काय ना, असे घरातून बाहेर काढायचे. तुम्हाला घरातून बाहेर काढलं की तुम्ही कुणाच्या खांद्यावर जाऊन डोकं टेकायचे? मी तिलाच भेटायचं पाहिजे. यांना, ताईलाच? नाही तर मग तिला कॉल करायचं बाहेरून, काय घरातली कंडिशन काय आहे, कधी एंट्री कधी करू, वातावरण कसं आहे. आईंना विचारायचंय. लेक माहेरी आलेली आहे आज होम मिनिस्टरच्या या निमित्ताने, कसं वाटतंय? 4 मुली माझ्या, 1 मुलगा, 3 मुलींची लग्न झाल्यानंतर एकटीच राहिली ना. मग ती सगळं मला सपोर्ट करायची घरात, किचनमध्ये केर कचरा काढायला, भांडी हे करायला, जेवण वगैरे मी कुठे गेलो तरी तयारी करून ठेवायची. पण सासरी गेल्यानंतर आम्हाला जाम ती भारी वाटली का, तो कोणच नाही, एकटाच नाही राहिला. बाबांचं काय म्हणणं? हिचा स्वभाव फार चांगला आहे, मनमिलाव आहे, तोंडावरती पटकन बोलणार कुठली गोष्ट, मनात राग ठेवणार नाही. आणि जावयांबद्दल काय म्हणणं? जावई तर मला एकदम उत्तम भेटलेले आहेत, मुलासारखे भेटले. होय ना, खूप छान. असंच नातं सगळ्यांचं घट्ट राहू द्या. आई, काय तुमचं म्हणणं आहे जावयाबद्दल? जावई आमचे भरपूर चांगले आहेत. 4 जावई, 1 मुलगा, ते आम्ही मुलासारखेच सांभाळतात आणि ते पण आमच्यावर भरपूर लक्ष टाकतात. इतकं प्रेम दोन्ही कुटुंबांनी एकमेकांवर करणं यासारखं वेगळा आनंद आणि श्रीमंती नाही. तुम्हाला माझा मनापासून नमस्कार. कारण हे प्रत्येक जावयानी करणं हे आजच्या काळात फार गरजेचं आहे. अजून कोणाला बोलायचं आहे का या दोघांबद्दल? छोटी मेवणी सर्वात, त्यामुळे सर्वांची लाडकीच पहिल्यापासून. आणि आता साडू आमचे आहेत ते तर एकदम खूप, त्यांचा स्वभाव चांगला आहे, शांत स्वभावाचे आहेत. अजून कोणी? मेवणी तशी एकदम स्वभावाने चांगली आहे. सासू सासरा जरी झालं बोलले तर एक प्रकारे म्हणजे आई वडिलांच्या सारखंच आहे. यालाच नातं आणि यालाच कुटुंब म्हणतात. अजून कोणी बोलणार आहे का? या नणन आहेत, खूप छान आहेत, आल्या का नेहमी आवाज देतात, वहिनी बऱ्या आहेत का, आणि आपुलकीने बोलतात. हा कुठला फोटो आहे हो? आठवतोय तुम्हाला? एकविरी. एकविरा देवीला कोण कोण आहात तुम्ही? मी सर्व बहिणी, काकांच्या मुली. काकांच्या मुली आणि सगळ्या जणी. हा पण एकविरेचा आहे? हो. कोण कोण आहात याच्यात? छोटा भाऊ येतो आणि बहिणीच आहेत सगळ्या. कुठे छोटा भाऊ? हा बघा तो इथे छोटा, आणि मी. ह्या तुम्ही आहात? हो, 7वीतला फोटो येतो. आणि ह्याला पकडून ठेवलाय तो हा छोटा भाऊ आहे? तिकडे पण उद्योग करत होता वाटतं. अनेक आठवणी जुने अनेक फोटो फोटो मध्ये दडलेले असतात. बरं, मला आता ना या ठिकाणी एक छोटंसं आव्हान द्यायचंय तुम्हाला. पहिल्या टप्प्यावर जावई बापूंना आव्हान होतं, त्यांनी ते पूर्ण केलं. आता मी आव्हान तुम्हाला देणार आहे. बक्षीस मिळवून देणार? देणार ना बक्षीस मिळून. नक्की? लाडकी बहीण आहे. बघा, खूप कठीण आहे. चला बघूया. हे आव्हान भावासाठी आहे आणि भाऊ आपल्या बहिणीला बक्षीस मिळवून देणार का? काय वाटतं, देईल? काय माहिती आता. मी एक रंग सांगणार, त्या रंगाच्या 3 वस्तू 30 सेकंदात घेऊन यायच्या. एका वेळेला एक आणून ठेवायची, दुसरी आणायला जायची. रंग सांगू? सांगा.
सगळे सांगू शकता वस्तू कुठल्या त्या. रंग आहे निळा. वेळ सुरू झाली. सावकाश. 10 सेकंद झालेली आहेत. 10. पाच, 4. भाऊ धावत गेला आणि 3 वस्तू घेऊन आल्या 30 सेकंदामध्ये. आणि झी मराठीकडून त्याने आज वहिनी तुम्हाला या माहेरी तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून दिले. आणि आता तुम्हाला आव्हान कोण देणार हे आम्ही बघणार आहोत. एक बहीण जी कायम तुमच्याशी भांडत होती, दुसरी बहीण जी तुम्हाला समजावत होती. तर आता या खेळात कुणी आव्हान द्यावं असं तुम्हाला वाटतं? 2 बहिणींपैकी आज तुमच्या मोठ्या ताईला सांगते. मोठी ताई नक्की. चला, भांडण होतं ना, आज बघूया. माहेरी आल्यावर हा खेळ माहेरच्या अंगणात आहे. पैठणी माहेरी राहणार का माऊली तुम्ही सासरी घेऊन जाणार पैठणी, आम्हाला बघायचंय. आहे सवाशीण बाई ही आली माहेरच्या अंगणी, ओटी भरून हिची ठेवला मान हिच्या मायेन. विश्रांतीनंतर होम मिनिस्टर पैठणी आता माहेरच्या अंगणी. को पावर्ड बाय बिस्क फार्म गुगली बिस्किट्स. स्पेशल पार्टनर NoBroker.com, पॅराशूट कोकोनट ऑइल आणि गोदरेज एक्सपर्ट रिच क्रेम हेअर कलरच्या या भागात मी आदेश बांदेकर पुन्हा एकदा आपटी गावातून आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. कोण पैठणी जिंकणार? यापूर्वीच्या भागामध्ये किती अटीतटीचा सामना झाला आपण सगळ्यांनी बघितलं. दोघींनाही 10 संधी मिळणार आहेत. प्रत्येकी 10 संधी. समोर एक रिंग आहे. रिंगमध्ये असंख्य चेंडू ठेवलेले आहेत आणि मग एक स्माइली चेंडू ज्याच्या सहाय्याने इथून तो चेंडू मारायचा आणि रिंगच्या बाहेर जितके चेंडू उडतील तितके चेंडू आपण मोजणार आहोत. या दोघींपैकी सर्वात जास्त गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. लहानपणापासूनचा सगळा राग आज बाहेर निघणार आहे. तर मला बघायचंय की आता पैठणी कोण जिंकणार. बघूया. पहिली संधी तुम्हाला आहे. पहिल्या 5 संधी तुम्हाला मिळणार आणि मग पुढच्या 5 संधी तुम्हाला मिळणार. 5 संधी राहिलेल्या आपण राखून ठेवूया. या कार्पेटवर उभं राहायचं, इथून चेंडू मारायचा आणि बघूया काय होणार या खेळ. हा या माऊली, जोर काढून मारला तरच ते चेंडू बाहेर उडणार आहेत. 1, 2, दोघींनाही 10-10 संधी मिळणार आहेत. जोरात ताईवरचा राग. 4, 5, जोरात. 4, 5, गुणसंख्या 1. आणखी 5 संधी आहेत दोघींना. 2, तुमची पण गुणसंख्या 2 झालेली आहे आता. 5 आणि 2, 7. त्या माऊलीची गुणसंख्या आहे 7. तुमची गुणसंख्या आतापर्यंत आहे 2. 5 संधी आहेत. बघूया काय होणार. 3, 6. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या मनीषा वहिनी. त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. अभिनंदन. या. आणि शीतल वहिनींना मिळत आहे तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. माहेराहून सासरी जाताना ताई आपली आठवण म्हणून ही तुळस आणि तुळशीचं वृंदावन आईकडे देणार आहे. डोळ्यात दाटले माहेर, आई बाबांची पायरी, खेळत होते ज्या अंगणात तिथे राहू द्या तुळशीची सावली. या संपूर्ण कुटुंबाला, आपली गावातील प्रत्येक घरांना आणि हो तुम्हाला आणि
प्रत्येक घराला कायम आनंद मिळू दे, प्रत्येक घरामध्ये सुख नांदू दे, ही मनापासून प्रार्थना करून आजचा भाग इथेच संपवतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन, होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात.